नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न उद्भवायला लागला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता का आला नाही, चौथा हप्ता का आला नाही. कारण की जूनमध्ये हा चौथा हप्ता येणं अपेक्षित होतं, मग जूनमध्ये आला नाही, जुलैमध्ये आला नाही, ऑगस्ट आपला संपण्याच्या मार्गावर आलेला आहे, तरी या पैसे आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट का होत नाही. मग या ज्या योजना या फक्त काही काळासाठीच मर्यादित असतात का, या कंटिन्यू का चालत नाही. ज्या पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेचं बिगुल वाजले आणि तेही योजना अशीच होणार आहे का, या सगळ्या गोष्टींवर लोकांच्या मनामध्ये विचार आहे. त्यामुळे याच गोष्टीवर आपण आज जाणून घेणार आहे की चौथा हप्ता हा कधी येणार आहे. त्यासाठी आपले जे काही लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी शेतीविषयी नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती आपण डेली आपल्या चॅनलवर देत असतो. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जूनमध्ये यायला पाहिजे होता. बट जूनपासून काय झालं की जे काही लोकसभेचे इलेक्शन झाले आणि लोकसभेच्या इलेक्शनामध्ये लोकसभेकडून म्हणजे लोकसभेची अशी रणनीती आखण्यात आली की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी बॅकफुटवर ठेवण्यात आलं. बट त्यासाठी ज्या पद्धतीने लोकसभेचा हा पराभव झाला, BJPचाच म्हणता येईल, कारण की आपल्या महाराष्ट्रात देखील BJPचं अलायन्समध्ये सरकार आहे आणि यांचा पराभव झाला आणि यांना कुठेतरी जाग आली की आपण काहीतरी एक भन्नाट अशी योजना आणायला पाहिजे जेणेकरून आपल्याला विधानसभेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्याच धर्तीवर त्यांनी आणली माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यासाठी 45,000 कोटींचा निधी हा महिलांना देण्यात यायला हवा आणि तो उभा करायचा कुठून. मग त्यांनी जी काही आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे ती योजना थोडीशी बाजूला ठेवली. बट बाजूला ठेवली म्हणजे बंद केली किंवा तिचा ऑफिशियल कुठे बंद झाली किंवा आता याच्या पुढे ते पैसे येणार नाही असं कुठे नाही. ही योजना याच्यासाठी जी काही पुरवणी मागणी केली होती पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यासाठी सेपरेट निधी मंजूर आहे. बट शासनाकडे तेवढा वेळ नाही आहे. शासनाला ते शेतकऱ्यांसाठी पैसे देण्यासाठी, त्यांच्या DBT अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी वेळ नाही, कारण की DBTच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे टाकले जात आहेत. मग सगळा गोंधळ व्हायला नको. शेतकऱ्यांनाही हळूहळू पैसे मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांनाही विधानसभेच्या तोंडावर शासन आठवायला पाहिजे. म्हणून हा जो चौथा हप्ता आहे, चौथा हप्ता आता काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. सांगताही येत नाही, चौथा आणि पाचवा हा जो हप्ता आहे तो एकत्र देखील टाकू शकणार आहे शासन. बट कुठेही ही योजना बंद झालेली नाही आहे, हे लक्षात तुम्ही घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.